नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. आज सकाळी विंडोकडे बघून मी एकदमच उठलो. मला वाटलं 10-11 वाजले असतील, पण नाही फक्त 6:30च वाजले होते. यूकेमध्ये समर हे असंच काहीसं असतं. सनराईज लवकर होतं आणि दिवस खूप मोठा असतो. थोड्या वेळात उठून फ्रेश होऊन ठरवलं, की चला आज थोडं इंग्लिश ब्रेकफास्ट करूया. ते म्हणजे अቮकाडोचा टोस्ट. तर काल शिफ्टवरून येताना मी लोफ ब्रेड आणि अቮकाडो घेऊन आलो होतो. ब्रेड पहिला भाजून घ्यायचं, मग त्याला पेरी-पेरी मेयो लावून घ्यायचं. मग अቮकाडोचे स्लाइसेस ठेवायचे. मग सिराचा हॉट आणि स्वीट सॉस, गार्लिक ग्रॅन्युअल्स आणि ऑरिगॅनो स्प्रिंकल करायचं. जेवढं दिसायला सुंदर वाटत होतं, तेवढं टेस्टला पण खूप मस्त झालेलं. ब्रेकफास्ट झाल्यावर माझे स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका म्हणजेच काम्या क्लिनिक इचलकरंजीमध्ये ऑनलाईन कन्सल्टेशन होती. आणि इकडे 9-10 आवर्सच्या शिफ्टमध्ये माझी स्किन खूपच ऑइली आणि टॅन झाली होती. त्यात यूकेमध्ये स्किन प्रॉडक्ट्स खूप एक्सपेन्सिव्ह आणि मी कधी स्किन केअर केलंच नाही म्हणून त्याच्याबद्दल मला नॉलेजच नव्हतं. त्यामुळे विचार केला की एक्सपर्टला विचारूया. डॉक्टरने मला खूप चांगले-चांगले सल्ले दिले. स्किनची काळजी कशी करायची, क्लिन्झिंग कसं करायचं, मॉइश्चरायझिंग किती इम्पोर्टंट आहे आणि प्लस हेअर फॉलसाठी पण सोल्युशन सांगितले. तुम्ही पण जर इचलकरंजी किंवा जवळपासच्या एरियामध्ये असाल तर प्लीज व्हिजिट करा. जर तुम्हाला सुद्धा स्किन हेअरचं प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा करतात. त्यांचा नंबर मी खाली कॅप्शनमध्ये मेन्शन केलेला आहे. मग आज मी जेवणामध्ये मटकीची भाजी आणि तयार परोठे होते आणि ताक बनवलं होतं. तर जेवणामध्ये मला ताक तर कंपल्सरी लागतंय दॅट टू इन समर सीझन. मग जॉब ॲप्लिकेशन टाकत बसलो आणि थोडा वेळ मला कंटाळा आला म्हणून विंडोकडे गेलो तर हे सुंदर व्ह्यू मला आज बघायला मिळालं.